साळुंखे लाईव्ह पार्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत देवगड तालुक्यातील निसर्गरम्य असं ओंबळगाव। आणि हे गाव आहे नदी किनारी, म्हणजे एका सुंदर अशा नदीवरती, म्हणजे आपल्या शिवगंगा नदीवरती गाव येतं आणि अप्रतिम असा निसर्ग आहे। या निसर्गरम्य गावाचा आपण आनंद घेणार आहोत आणि त्या गावाबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर आता मी चाललोय ओंबळ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी जर आपण या गावाबद्दल अधिक माहिती घेऊया। आणि ह्या गावाचं गुगल लोकेशन मी व्हिडिओ खाली देईन, जेणेकरून तुम्हाला हे गाव कुठे आहे ते सुद्धा लक्षात येईल आणि अधिक माहिती आपण त्या ठिकाणी जाऊन घेणार आहोत। त्यामुळे आता आपण जाणार आहोत ओंबळ गावी, ओंबळ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाणार आहोत। तर आता आपण आलो निसर्गरम्य अशा ओंबळ गावामध्ये, आणि ओंबळ गावची ग्रामपंचायत समोर आहे, ते रस्त्याच्या बाजूलाच आहे, मुख्य रस्त्याच्या। तर आता आपण आहोत ओंबळ गाव आणि आपल्याबरोबर आहेत ओंबळ गावचे सरपंच अरुण राजाराम पवार। नमस्कार। नमस्कार। आम्हाला तुमच्या गावाबद्दल माहिती द्या, ओंबळ गाव कसं आहे ते? ओंबळ गाव हे निसर्गरम्य गाव आहे। आमच्या गावामध्ये, आमच्या गावाला ओंबळे नाव पावसाळ्यामध्ये भरपूर उंबळे येतात, पाण्याचे उमळे यायचे, त्याच्यामुळे ओंबळे नाव पडलं। ओके, त्यामुळे ओंबळे नाव पडलेलं आहे। आमच्या गावची लोकसंख्या सुमारे 725 एवढी असून गावच्या वाडी, प्रमुख वाडी, गावठणवाडी, बौद्धवाडी, देऊळवाडी, नवलेवाडी आणि काजरवाडी अशा 5 वाड्या असून गावच्या एका बाजूने शिवगंगा नदी ही वाहते। सदर नदीवर विजयदुर्ग प्रादेशिक नळ योजना असून सुमारे 40 गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो। देवगड तालुक्यातील सर्वात मोठी नळ योजना आहे। गावचं ग्रामदैवत श्रीदेवी पावनाई व इतर 4 मंदिरे आहे। काजरवाडीमध्ये दत्त मंदिर आहे। गावचे उत्पन्नाचे साधन शेती, त्यामध्ये भात, नाचणी, कलम, काजू बागा असून ग्रामपंचायत माध्यमातून हरियाळी योजनेअंतर्गत हरियाळी योजना राबवण्यात आली। त्यामुळे मोठ्या प्रमाणात काजू लागवड करण्यात आली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे। ओंबळ गावाला महात्मा गांधी तंटामुक्त गाव, निर्मल ग्राम, हागणदारी मुक्त गाव, पर्यावरण रत्न, लोकराज्य ग्राम असे पुरस्कार मिळाले आहेत। अरे वा, चांगली गोष्ट आहे। ग्रामदैवत पावनाई मंदिरामध्ये दसरा, हरिनाम सप्ताह, होळी उत्सव, वर्धापन दिन असे कार्यक्रम होतात। तुमचा वर्धापन दिन 1 मेला असतो ना? हा, वर्धापन दिन हा 1 मेला होतो। ओके, आणि बाकीचे कार्यक्रम तिथीनुसार असतात तुमच्या? हा, त्या तिथीनुसार केल्या जातात। बरोबर। आणि तुमच्या गावामध्ये आता कुठच्या समाजाची लोक आहेत? म्हणजे सर्व समाजाची लोक आहेत ना जवळपास, आणि सर्व लोक गुन्ह्या गोविंदाने नांदतात, आणि अशा प्रकारे तुमचं निसर्गरम्य असं ओंबळ गाव आहे। नदीच्या तुम्हाला म्हणजे बाजूला नदी असल्यामुळे 12 पाणी। ओके, तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल। तर आता आपण आहोत ओंबळ येथील ग्रामपंचायतीमध्ये, आणि आता आपण इकडून चाललोय गावामध्ये। आता आपण पाहूया गाव कशा प्रकारे येते। आणि आता आपण चाललोय सरपंचांच्या घरी, ग्रामपंचायतीच्या बाजूलाच घर आहे, राजाराम पवार। आणि आता आपण सरपंचांच्या घरी आलो, त्यांचं घर बघूया। दाखवा घर तुमचं। हे बघा, मस्त छोटस कोकणातलं घर। हा बघा, छोटासा हॉल आहे इथे, म्हणजे आपल्या गावाकडचं घर, आदर्श घर, लहानच्या लहान। हे किती बाय कितीचं घर आहे तुमचा? 26 बाय 35। हा, त्यांनी बाजूला किचन बनवलंय, आणि आपल्यासाठी चहा बनते किचन मध्ये, आणि हा बेडरूम आहे इकडे, बेडरूम। आणि ही 60 आपली स्टोरेज रूम इकडे। गावाकडे कांदे बटाटे काय काय ठेवावं लागतं, ते स्टोरेज रूम आहे। आणि इकडे म्हणजे आपलं नानी घर, चूल पण केली। हा, गावाकडे चुलीवरती। ओके, हा इकडे पारंपरिक किचन, चूल म्हणजे गॅस पण आहे, चूल पण आहे, मस्त। आणि इकडे आपलं टॉयलेट बाथरूम। तर अशा प्रकारे मस्त घर आहे।
आता आपण त्यांच्याबरोबर शाळेत सुद्धा जाऊया इथल्या. आणि आपल्याकडे आता गरम गरम चहा आलेला आहे. मस्त चहा पिऊया या. तर आता त्याची आता आपण मस्त चहा पाणी झालेलं आणि आता आपण चाललो इथल्या शाळेमध्ये. इकडे किती पहिली ते कितीपर्यंत शाळा? 7वी पर्यंत ना. त्यानंतर मग शिरगावात 8वी ते पहिली ते 7वी शाळा इकडे गावात. आता आपण निसर्गरम्य ओंबळगाव बघतोय. आणि ग्रामपंचायत कार्यालय मगाशी गेलो होतो आपण. हा सोलर वाला ना हे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आहे. हा इकडे सोलर लाईट पण बसवली गावामध्ये. सोलर लाईट आहे. सार्वजनिक बांधकाम गेल्या वर्षी 3.800 रस्ता बनवला. ओके. नवीन रस्ता पण झालाय. ही शाळा ना समोर जिल्हा परिषद आदर्श शाळा इकडेची. साधारण किती घरात? 50 प्लस ना. 50 पेक्षा जास्त घरा मोठी वाडी आहे. ही सगळी गावठणवाडीतली घरं आणि ही शाळा यांची. सार्वजनिक पूजा इकडे होते ना मांडकरी देव. इकडे डबल बारीचा कार्यक्रम असतो मस्त. आपल्या चॅनलवरती यांचा कार्यक्रम आहे. आणि या ठिकाणी कार्यक्रम होतो. आता सध्या भात शेती आहे पावसामुळे. आणि ही आहे इथली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा. इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत शाळा आहे. बरोबर. किती मुलं किती आता शाळेत? 23. हा. आणि शिक्षक 4 कार्यरत आहेत त्या शाळेमध्ये. अशा प्रकारे सुंदर शाळा आहे मस्त. आणि आता दुमधली गेली ना. ओके. सार्वजनिक शौचालय सगळं आहे. हा ठीक आहे. आणि हे बघा आज त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे. काय दहीहंडी? आज दहीहंडीचा गोपाळ काला सेलिब्रेशन. सगळेजण मस्त नटून सजून आलेत. आणि आज त्यांनी दहीहंडी बांधली होती बघा समोर दहीहंडी मस्त. आणि हे सगळे म्हणजे किती 25 विद्यार्थी ना. 25 विद्यार्थ्यांनी 4 शिक्षक आहेत शाळेमध्ये. आणि आज त्यांचं फुल ऑन सेलिब्रेशन दहीहंडी सेलिब्रेशन. कृष्णा बनलाय, राधा बनलाय, कृष्ण कन्हैया. राधा मागे राधा झालं. दहीहंडी पडून झाली ना. ओके. तर अशा प्रकारे यांनी मस्त सेलिब्रेशन केलेलं आहे. आणि इकडची सुंदर अशी शाळा बघतो आपण ओंबळ गावातली. चला धन्यवाद. आणि सुंदर शाळा आहे बघा. तर अशा प्रकारे सुंदर बनवले दुमधली शाळा. आणि खूप सुंदर शाळा आहे. म्हणजे एक ओंबळ नॉर्मल गाव आहे, छोटं गाव आहे, पण शाळा बघा एक आदर्श शाळा आहे. मस्त बनवली इमारत. अशा प्रकारे एक आदर्श गाव आहे. तर आता आपण कुठे जाऊया? आपण आरोग्य उपकेंद्र बघूया. अंगणवाडीकडे जाऊया. ओके. आणि आता आपण मांडकरी देव बघतोय वाडीची शाळेच्या समोरच महापूजा होते. होय होय. मस्त कार्यक्रम असतो. आपल्या चॅनलवरती कार्यक्रम आहे तो पण बघा त्यांचा. तुमचं कधी असते ती पूजा? एप्रिल मध्ये ना. हा. आणि मस्त भात शेती. मुंबईकर मंडळी पण त्या पूजेला येतात बरोबर. आमची बौद्धवाडी इकडे जाण्याची पायवाट. ही बौद्धवाडी इकडेच ना. ही बौद्धवाडी इकडे. ही गावठणवाडी वरती संपूर्ण ही गावठणवाडी. ही सर्व बौद्धवाडी. तर आता आपण म्हणजे ड्रोन मधून पण बघणार आहोत गाव कसं आहे ते. ड्रोन व्ह्यू सुद्धा एन्जॉय कराय गावाचे.
मस्त उंबळगाव. आणि हा रस्ता कधी गेल्या वर्षी बनवला ना. रस्ता पण मस्त झाला आता. इथली आरोग्य केंद्र ना, आरोग्य केंद्र आणि अंगणवाडी बाजूला. म्हणजे ती सध्याची ग्रामपंचायत, ग्रामपंचायत सुद्धा नवीन बनणार आहे. हे आरोग्य केंद्र आणि तिकडे अंगणवाडी. ग्रामपंचायत कुठे बनवणार, इकडेच बनणार काय? त्याच्या बाजूला इकडे ओपन जिमचं सामान आहे. हे आरोग्य केंद्र. स्मार्ट अंगणवाडी. स्मार्ट अंगणवाडी बनवले. अरे वा. ही आहे इकडची अंगणवाडी. आणि अंगणवाडीचे बेंचेस सगळे नवीन स्मार्ट अंगणवाडी. आणि कोमल किरण जाधव आहे तिकडे. आणि किती टोटल किती मुलं? 8 मुलं आहेत ना. 8 मुलं आहेत. हे बघा. हे नाव काय तुमचं? हा, यशराज. तुझं काय? हार्दिक. तुझं? तरुण. तुझं? हा, तुझं काय? तुझं काय? आणि गायत्री. असे सगळे आज त्यांचा दहीहंडीचा कार्यक्रम आहे मस्त. आणि इकडे स्मार्ट टीव्ही पण आहे, म्हणजे डिजिटल आहे सर्व. चांगलं आहे. सुंदर अशी अंगणवाडी बघितली आता. आणि रस्त्याच्या बाजूला आहे सर्व अंगणवाडी, ग्रामपंचायत मुख्य रस्त्याच्या बाजूला. आणि आता आपण चाललोय पावनाई मंदिराकडे. सुंदर निसर्गरम्य उंबळगाव बघतोय.
आपण आलोय निसर्गरम्य अशा पावनाई मंदिराकडे ओंबळच्या ग्रामदैवत आणि गावातलं म्हणजे मुख्य मंदिर हेच आहे ना. हा मुख्य ग्रामदैवत म्हणजे मुख्य मंदिर गावचं हेच आहे. सुंदर परिसर आहे आणि सुंदर असं मंदिर आहे. तर आता इथून आपण ड्रोन सुद्धा उडवणार आहोत. मस्तपैकी ड्रोन शॉट घ्यावे इकडचे. आणि बघा आजूबाजूचा निसर्ग बघा. हां इकडे जोरदार पाण्याचा आवाज कारण इकडे व्हाळ आहे. आपण आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. तर आता आपण आलोय पावनाई मंदिरामध्ये. श्रीदेवी पावनाई. हे रवळनाथ ना. इकडे रवळनाथ श्रीदेव रवळनाथ नवलाई आणि ही नवलाई. अशा प्रकारे मंदिर आहे. आणि इकडे तुमचे तरंग यांचे इथले तरंग. आणि इकडे आता मंदिरात कार्यक्रम तुमचा हरिनाम सप्ताह मोठा आणि वर्धापन दिन ना. आणि नवरात्रोत्सव होळी नवरात्रोत्सव होळी तुमची चव्हाट्यावरती. बाकी मंदिरात नवरात्र हरिनाम सप्ताह आणि वर्धापन दिन. आणि राजसत्ता आणि पुरसत्ता इथले म्हणजे काय काय कसं आहे पवारांचेच आहे ना. ओके सर्व पवारांचंच आहे. अशा प्रकारे पवारांची राजसत्ता आणि पुरसत्ता. आणि म्हणजे इकडचे सांस्कृतिक कार्यक्रम सगळे म्हणजे सगळ्या गावातली लोक मिळूनच एकत्र करतात. ओके अशा प्रकारे मस्त निसर्गरम्य मंदिर. निसर्गरम्य ओंबळगाव. सुंदर. हे मंदिर केव्हा बनवलं होतं जीर्णोद्धार केव्हा केलं होतं. 17मध्ये ना. 17मध्ये. ओके कार्यकारी मंडळ. हां हे सगळे कार्यकारी मंडळ इकडे आहे. ही मुंबई कमिटी. हे सर्व मुंबई कमिटीची नाव आहे इकडे. मुंबई आणि गाव कमिटीच्या माध्यमातून हे मंदिर जुनं मंदिर पाहिजे तर दाखवलं. हे जुनं मंदिर असं होतं. हां हे बघा इकडे फोटो पण आहे. हां अशा प्रकारचं जुनं मंदिर होतं. आता आपण बघतोय ते जीर्णोद्धार झालं नवीन मंदिर. आणि इकडे सुद्धा ही कुठची ही गावची कमिटी. आणि इथली गावची कमिटी. ओके आणि इकडे जुन्या विरगळी सुद्धा आहेत. ते मागे आहेत ना मंदिराच्या. ते बघूया. जैनकालीन पाषाण ओंबळगावचा इतिहास. हे बघा इकडे सर्व हां व्यवस्थित संवर्धन करून ठेवले आहेत. हे बघा सगळे विरगळी आणि पाषाण आहेत इकडे जुनी. आणि मस्त व्यवस्थित त्याला जागा बनवून ठेवली. अशा प्रकारे मंदिराच्या मागील बाजूचे सर्व ठेवलेलं आहे व्यवस्थित जतन करून. मंदिराची मागची बाजू. आणि इकडे मंदिर परिसरात कुळाचं मंदिर आहे. इथलं कुळाचं मंदिर. हे कुळाचं मंदिर आहे. विठला देवी आणि काळकाळी. अशा प्रकारे निसर्गरम्य ओंबळगाव आहे. मस्त. आता आपण मंदिरात आहोत आणि इथले ग्रामस्थ सगळे आहेत आणि यावर्षीचे गावकर सुद्धा आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया.
नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव नामदेव झिलू पवार. आणि या वर्षीचे तुम्ही या वर्षीचा मी गावकार म्हणून देवाची देखभाल पूजापाठ मी करतो. या वर्षी म्हणजे तुमची जबाबदारी काय यावर्षी? जबाबदारी पूजापाठ करणे, देवाला नैवेद्य वगैरे वर्षभर करणे ही जबाबदारी माझी आहे. कोण आलेला समजा ओटी भरण्यासाठी नारळ हातपिटीचा घेऊन कोण जरी आला तर ती जबाबदारी माझी आहे देण्याची. ओके, म्हणजे तुम्ही वर्षभर इकडे अवेलेबल असणार. हो वर्ष. आणि तुमच्याकडे वर्षाने गावकर बदलतात ना? वर्षाने आमच्याकडे गावकर बदलतो. अशी म्हणजे ती कशी पद्धत आहे ती? 6 वकलदारी आहेत. प्रत्येक वर्षाला एक एक माणूस असा पद्धत राहणार. म्हणजे 6 वकलातनं 6 वेळा, म्हणजे 6 वर्षाने तुमचा पुन्हा परत येणार आमच्या. आणि मग तुमच्यापैकी तुम्ही ठरवता की कोण गावकर? कोण करायचं ते आम्ही ठरवतो. अशा प्रकारे यांची गावकरीगिरी म्हणतात याला का? गावकर ना? हो, गावकर. या वर्षी गावकर आहेत ते. आणि बाकीचे ग्रामस्थ पण इकडे आहेत ओंबळचे. आणि आता आपण आहोत पावनाई मंदिरामध्ये. आणि आता आपण आहोत निसर्गरम्य अशा नदीच्या पुलावरती. आणि हे पूल आहे, ही शिवगंगा नदी आहे. आणि शिवगंगा नदी म्हणजे इकडे पियाळीची नदी सुद्धा म्हणतात. आणि पुढे जाऊन देवगडला एक खाडी भरली. आणि हे आपलं नाथगाव. आपण नाथगावात म्हणजे या बाजूला नाथगाव येतं आणि या बाजूला आहे ओंबळगाव. आणि ह्या ओंबळ आणि नाथ या 2 गावाच्या मधोमध्ये पूल आहे. आणि अप्रतिम असा कोकणातला निसर्ग. नदीला पाणी बघा कसलं आहे. सध्या गावाकडे जोरदार पाऊस असल्यामुळे पाणी सुद्धा मस्त आहे. अशा प्रकारे मस्त निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे 2 गावाच्या मधलं. आणि इकडे हे ओंबळगाव, या बाजूला ओंबळगाव आहे. आणि इकडे नाथची भोळेवाडी, तेलीवाडी असा म्हणजे प्रदेश आहे पूर्ण. मस्त सुंदर असा निसर्ग आहे. आणि ड्रोन शॉट सुद्धा एन्जॉय करा, कारण खूप सारे ड्रोन शॉट आहेत ते मस्तपैकी आपण ड्रोन शूट केले ते सुद्धा एन्जॉय करा. मस्त वाटतं.